घरातील रोजच्याच भांडणाला कंटाळून राहुलने आज खूप मोठा निर्णय घेतला होता आणि त्याने स्वतःच्याच वडिलांना एका मित्रासोबत पाठवून रेल्वे स्टेशनवरती सोडायला सांगितलं होतं. परंतु जसं अविनाशने त्याच्या मित्राच्या बाबांना म्हणजे यशवंतरावांना रेल्वे स्टेशनवरती सोडलं, तसं राहुलला म्हणजे यशवंतरावांच्या मुलाला त्याच्या आईची एक गोष्ट आठवली. त्याला खूप मोठा धक्का बसला आणि त्याने लगेचच तिकीट बुक करून बाबांना घरी घेऊन येण्यासाठी गेला. परंतु अशी कोणती गोष्ट होती की ज्या गोष्टीमुळे राहुलने त्याच्या बाबांना सोडून दिलं होतं, ती गोष्ट आठवून आईची तो पुन्हा एकदा त्याच्या बाबांना घरी घेऊन आला. डिसेंबर महिना होता. कडाक्याची थंडी पडत होती. यशवंतराव आता त्या वयाच्या टप्प्यावर होते जिथे प्रत्येक दिवस हा स्वतःमध्ये एक संघर्षासारखा असतो. गेल्या 6 महिन्यांपासून ते आपल्या लहान मुलाच्या घरी दिल्लीत राहत होते. यशवंतराव किडनीच्या आजाराने त्रस्त होते. आज सकाळी ते झोपेतून उठले तेव्हा त्यांची गादी ओली झाल्याचं पाहून ते घाबरले. इतक्यात दार वाजलं आणि त्यांची लहान सून आतमध्ये आली. तिची नजर ओल्या गादीकडे गेली आणि तिच्या भुवया ताणल्या गेल्या. ती चिडून म्हणाली, कशाला रात्री एवढं पाणी पिता की अशी वेळ यावी? लहान मुलं गादी ओली करतात ते समजू शकतो, पण या वयात छी छी असे म्हणत ती नाक मुरडत बाहेर निघून गेली. सुनेच्या बोलण्याचे तिखट बाण यशवंतरावांच्या मनात खोलवर घुसले, पण ते काही बोलले नाही. त्यांची नजर खाली झुकली. कडाक्याच्या थंडीतही त्यांना घाम फुटला आणि घाबरून लाजेने ते गोधडी उचलून धुण्यास लागले. त्यांनाही या गोष्टीचं खूपच वाईट वाटत होतं, पण त्यांच्या हातात काहीच नव्हतं. किडनीच्या आजारामुळे ही समस्या वाढली होती. दरम्यान बाहेर स्वयंपाकघरात अंजली चिडून बशा आपटत म्हणाली, आता बस झालं. रोजच हा तमाशा आता माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे. तिथे दाढी करत असलेला राहुल, यशवंतरावांचा मुलगा, म्हणाला, अंजली, एवढ्या सकाळी सकाळी एवढं का ओरडत आहेस तू? काय झालं? अंजलीने चिडून उत्तर दिलं, तुमच्या बाबांनी पुन्हा गादी ओली केली आहे. आता हे सर्व माझ्या सहनशक्तीच्या बाहेरचं आहे. मी दमले आहे. ही खोली साफ करणं माझ्या हातात नाही. तुम्ही तुमच्या बाबांचं काहीतरी बघा, नाहीतर मी हे घर सोडून माझ्या माहेरी निघून जाईल. राहुल आधीच ऑफिसच्या कामाच्या ताणाखाली होता. तो डोके धरून बसत अंजलीला म्हणाला, काय करू अंजली, काहीच कळत नाही. एकीकडे ऑफिसचं काम, दुसरीकडे बाबांची तब्येत, आणि आता तू पण प्रत्येक गोष्टीवर माहेरी जाण्याची धमकी देतेस. आपण दोघं मुलांचे आई वडील आहोत. जरा समजूतदारपणा दाखव. अंजलीच्या डोळ्यात राग दाटून आला. ती म्हणाली, समजूतदारपणा मलाच दाखवायचा का? मी तुला आधीच सांगितले, बाबांबद्दल काहीतरी ठरव, नाहीतर मी माहेरी जाईल. निर्णय तुझा आहे. हे ऐकून राहुलने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, अरे ठीक आहे ना, मी दादाला फोन करतो. शेवटी ही जबाबदारी फक्त माझीच नाही आहे. 6 महिन्यांपेक्षा जास्त झाले, पण दादा किंवा वहिनीला काहीच पर्वा नाही. जेव्हा बाबांची जबाबदारी घेण्याची त्यांची वेळ येते तेव्हा काही ना काही कारणं शोधतात. कधी वहिनी आजारी पडते, तर कधी दादा अचानक बिझनेस ट्रिपवर जातो, नाहीतर वर्कलोड जास्त असल्याचं कारण सांगून टाळाटाळ करतात. मी एकट्याने सगळं कसं हाताळू? आता बघ, मी त्यांना फोन करतो आणि बाबांना न्यायला सांगतो. पण बघच, त्यांच्याकडे काहीतरी कारण नक्कीच तयार असेल. हे म्हणत राहुलने फोन लावला, पण दुसऱ्या बाजूने कोणीही फोन उचलला नाही. यशवंतरावांचे 2 मुले होते, रमेश आणि राहुल. दोघांच्या वयात 12 वर्षांचं अंतर होतं. मोठा मुलगा रमेश इंजिनिअरिंगचं शिक्षण घेऊन चंदीगडमध्ये स्थायिक झाला होता, तर छोटा मुलगा राहुल नेहमीच आपल्या आईवडिलांसोबत राहिला. यशवंतरावांच्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांची छोटी सून अंजलीने त्यांची जबाबदारी घेण्यास साफ नकार दिला. तिचं म्हणणं होतं की जेव्हा 2 मुलगे आहेत तेव्हा वडिलांची जबाबदारी दोघांनी समान उचलली पाहिजे. राहुललाही हे बरोबर वाटलं,
बराच वादविवाद आणि चर्चा झाल्यानंतर ठरलं की दोन भाऊ आळीपाळीने बाबांना 6-6 महिने सोबत ठेवतील. त्यानंतर यशवंतराव वर्षातले 6 महिने मोठ्या मुलाकडे आणि उरलेले 6 महिने छोट्या मुलाकडे राहतात. पण यावेळी यशवंतरावांचं मोठ्या मुलाकडे जायचं मनच नव्हतं. त्यांना माहीत होतं की अंजलीच्या कडवट बोलण्याला ते सहन करू शकतील, पण तिथे परिस्थिती आणखी वाईट होती. मोठी सून आणि मुलगा मोठा दोघेही त्यांच्यावर ओरडण्यास मागे पुढे पाहत नव्हते. राहुल फोनवर रमेशचा नंबर डायल करत होता, पण फोन वारंवार कट केला जात होता. तेवढ्यात अंजलीचा जोरात आवाज खोलीत घुमला. अरे काय झालं, अजून फोन लावला नाही का? राहुलने थकलेल्या आवाजात उत्तर दिलं. अरे लावलाय, एकदा नाही 4 वेळा, पण दादा फोन उचललेल तेव्हा ना. अंजली चिडून म्हणाली. हो, आता का उचलेल? जेव्हा पप्पांना ठेवायची वेळ असते तेव्हा 15 दिवस आधीच फोन करून त्यांना नेण्याचा हट्ट करतात आणि तुम्ही त्यांच्या म्हणण्यानं पप्पांना लगेच घेऊन येता. पण जेव्हा त्यांची वेळ येते तेव्हा मात्र त्यांना साप चावल्यासारखं होतं. आता तुम्हीच सांगा, चंदीगड सोडून या. राहुलने त्रासिक स्वरात उत्तर दिलं. अंजली, तुला माहिती आहे माझ्याकडे सध्या वेळ अजिबात नाही. कंपनीत मॅनेजर झाल्यानंतर माझ्या जबाबदाऱ्या खूप वाढल्या आहेत. ऑफिसमधून सुट्टी घेणं शक्य नाही. अंजलीने डोळे मोठे करत रागाने उत्तर दिलं. मला ते काहीच माहिती नाही. तुम्ही काहीही करून पप्पांना तिथं पाठवण्याची व्यवस्था करा, नाहीतर मला माझं म्हणणं पटवण्यासाठी दुसरा मार्ग शोधावा लागेल. असं म्हणत अंजलीने रागाने स्वयंपाकघरात निघून गेली. राहुल खुर्चीवर बसला आणि गहन विचारात पडला. त्याला काही केल्या ह्या परिस्थितीत समाधान काढता येत नव्हतं. सकाळ खूपच ताणतणावात झाली होती. राहुल नुकताच नाश्ता करायला बसला होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर त्याच्या असिस्टंटचं नाव झळकत होतं. त्याने फोन उचलला. हॅलो सर, तुम्हाला आठवतंय ना, आज इंटरव्ह्यू सेशन आहे आणि तुम्ही हायरिंग टीमचा भाग आहात. अनेक उमेदवार इथे पोहोचले आहेत. अरे हो, माझ्या लक्षातूनच निघून गेलं होतं. असं म्हणत राहुल पटकन नाश्ता आपटून ऑफिससाठी निघून गेला. राहुल एका मोठ्या कंपनीत मॅनेजर पदावरती होता. काही वेळातच तो आपल्या गाडीत ऑफिसला पोहोचला. ऑफिसच्या गेटवर त्याने पाहिलं की हॉल आणि कॉरिडॉर उमेदवारांनी खचाखच भरला होता. सगळेजण हातात फाईल्स आणि CV घेऊन आपल्या नंबरची वाट पाहत होते. राहुलने कोणाकडेही न पाहता आपल्या केबिनकडे पाऊल टाकलं. तेवढ्यात एक आवाज ऐकू आला. अरे यार राहुल, किती वर्षांनी भेटतोय, ओळखला का मला की विसरलास? राहुल दचकला. त्याच्यासमोर उभा असलेला व्यक्ती हसत हसत त्याला मिठी मारत म्हणाला. मी अविनाश आहे रे, तुझा बालपणीचा मित्र. राहुल क्षणभर थबकला. त्याच्या चेहऱ्यावर एक फिकी स्मितरेषा उमटली, पण ती लगेच गायब झाली. अविनाशचं एवढं अनौपचारिक वर्तन त्याला खटकत होतं. इतक्या लोकांसमोर आपल्या पदाचा आणि प्रतिष्ठेचा विचार त्याच्या बालपणीच्या मैत्रीवर भारी पडत होता. अविनाश कदाचित राहुलच्या बदललेल्या भावनांचा अंदाज लावू शकला होता. त्याने आपल्या शब्दात औपचारिकतेचा सूर आणत विचारलं, तुम्ही हेच काम करता का? हे ऐकून राहुलच्या मनात एक वेगळं समाधान जागं झालं. त्याने अभिमानाने मान उंचावून उत्तर दिलं. हो, मी या कंपनीचा मॅनेजर आहे. असो, मला थोडी घाई आहे, मी निघतो. असं म्हणत राहुल पुढे निघून गेला. राहुल इंटरव्ह्यू पॅनलमध्ये बसला होता. आजचा दिवस त्याच्यासाठी खूप खास होता. एका मोठ्या कंपनीचा मॅनेजर म्हणून तो पहिल्यांदाच मुलाखत प्रक्रियेत सामील झाला होता. जेव्हा तो आपल्या खुर्चीत बसला तेव्हा त्याला स्वतःबद्दल अभिमान वाटत होता. पण हा अभिमान लवकरच अहंकारात बदलला जेव्हा त्याच्यासमोर इंटरव्ह्यूसाठी त्याचा जुना शाळेचा मित्र अविनाश येऊन उभा राहिला. अविनाशने खोलीत पाऊल टाकताच राहुलच्या डोक्यात शाळेच्या दिवसांच्या आठवणी ताज्या झाल्या. त्याचं नातं मैत्रीपेक्षा स्पर्धेचं जास्त होतं. शाळेत ते दोघं शेजारी होते. दोघंही मेहनती आणि हुशार होते, पण बक्षीस नेहमीच अविनाशच्या पदरात पडायचं. राहुलला आठवलं कसं तो प्रत्येक वेळी अविनाशला मागे टाकण्यासाठी दुप्पट मेहनत करत असे, पण शेवटी विजय नेहमीच अविनाशचाच होत असे.
राहुलच्या मनात अविनाशबद्दल एक प्रकारची खंत कायमच राहिली होती. शाळेचे शिक्षक आणि प्राचार्य नेहमी अविनाशच्या कौशल्याचं कौतुक करत असायचे. सगळेच त्याच्या कौतुकाचे चाहते होते. एक दिवस अविनाश खूप मोठा माणूस बनेल आणि आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर उंच शिखर गाठेल, असे शब्द नेहमीच राहुलच्या कानात घुमत असत. पण आज तोच अविनाश, जो कधी सर्वात पुढे होता, राहुल समोर नोकरीसाठी उभा होता. हो, उंच शिखर, आज मी कुठे पोहोचलो आहे आणि अविनाश अजूनही चांगली नोकरी शोधत आहे, अशा विचाराने राहुलच्या छातीचा ऊर अभिमानाने फुलला. जुन्या आठवणी बाजूला ठेवून राहुल वर्तमानात आला. त्याने अविनाशकडे पाहिलं आणि चेहऱ्यावर एक व्यंगात्मक स्मित हास्य आणलं. पण अविनाशच्या चेहऱ्यावर कोणतंही टेन्शन नव्हतं. तो आत्मविश्वासाने भरलेला होता. इंटरव्ह्यू प्रक्रिया सुरू झाली. पॅनलमधल्या सदस्यांनी एक एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. अविनाशने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इतकं उत्कृष्ट दिलं. पॅनलमधले सर्व सदस्य त्याच्या कर्तृत्वाने प्रभावित झाले. पॅनलने एकमताने अविनाशच्या ह्या पदासाठी निवड केली. जेव्हा राहुलचा निर्णय विचारला गेला तेव्हा त्याने औपचारिकतेने फक्त होकारार्थी मान हलवले. 2 दिवसांनीच अविनाशने जॉईन केलं आणि मन लावून काम सुरू केलं. याला आता 1 आठवडा झाला होता. त्या दिवशी राहुल जेव्हा ऑफिसला पोहोचला तेव्हा त्याच्या कपाळावर चिंता स्पष्ट दिसत होती. तो खूप अडचणीत होता. त्याची पत्नी अंजलीने सकाळी पुन्हा घर डोक्यावर घेतलं होतं. घरात जोरदार वाद झाला होता, ज्याचा आवाज अजूनही त्याच्या कानात घुमत होता. समस्येचं उत्तर शोधण्यासाठी राहुलने आपल्या भावाला रमेशला अनेकदा फोन लावला, पण प्रत्येक वेळी तोच जुनं उत्तर मिळालं, मी सध्या खूप व्यस्त आहे, वेळ मिळताच वडिलांना न्यायला येईल, अजून काही दिवस त्यांना तुझ्याकडेच ठेव. राहुलच्या मनात हे सगळं चालू होतं. तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. मे आय कम इन? राहुलने वर बघितलं. ये अविनाश, त्याने म्हटलं. अविनाशने आत येताच म्हणलं, सर, मला 2 दिवसांची सुट्टी हवी आहे. राहुलने त्याच्याकडे आश्चर्याने पाहत विचारलं, अरे, अजून तर तू नुकताच जॉईन झालाय आणि इतक्यात सुट्टी? तुला माहीत आहे, आपण एक महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करत आहोत. तू सुट्टीचा विचार कसा करू शकतोस? अविनाशने संकोचित उत्तर दिलं, सर, मला माझ्या आईला चंदीगडला न्यायचं आहे. माझी मोठी बहीण तिथं राहते. तिच्या नवीन घराचा गृहप्रवेश आहे, त्यामुळे जाणं खूप गरजेचं आहे. आम्हाला सकाळच्या ट्रेनने निघायचं आहे. हे ऐकताच राहुलच्या डोक्यात एक विचार चमकून गेला. दादाचं घर सुद्धा चंदीगडलाच आहे. अविनाशला जायचं आहे तर का नाही माझी अडचणही सोडून घेऊ? अशा विचारात त्याच्या चेहऱ्यावर एक कुटील स्मित हास्य पसरलं. त्याने संयमित स्वरात उत्तर दिलं, अच्छा अविनाश, तुला सुट्टी तर मिळेल, पण तुला माझं एक छोटंसं काम करावं लागेल. अविनाशने लगेच होकार दिला. सर सांगा, मी परत आल्यावर करतो. राहुलने मान हलवत म्हटलं, नाही अविनाश, परत आल्यावर नाही, हे काम तुला उद्याच करावं लागेल. बरं, सांगायचं तर सांगा. माझे मोठे भाऊ सुद्धा चंदीगडमध्ये राहतात. जर तुला काही अडचण नसेल तर तू काय माझ्या वडिलांना सोबत घेऊन जाऊ शकतोस का? त्यांना एकटं पाठवायला मला जरा भीती वाटते आणि त्यांना तिथे घेऊन जाण्यासाठी माझ्याकडे अजिबात वेळ नाही. जर तू त्यांना सोबत घेऊन गेलास तर भाऊ त्यांना स्टेशनवरून रिसीव्ह करतील. हे ऐकून अविनाश हसला आणि म्हणाला, अरे सर, यात कसली अडचण? मला आनंदच होईल जर मी तुमच्या कामी येऊ शकलो आणि त्यामुळे मला अंकलशी भेटण्याची संधीही मिळेल. अविनाशचं उत्तर ऐकताच राहुलला असं वाटलं जणू त्याच्या डोक्यावरून मोठा भार हलका झाला आहे. त्याला या समस्येचं इतक्या सोप्या पद्धतीनं समाधान मिळालं असं त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता. अविनाश खोलीच्या बाहेर गेला तेव्हा राहुल आपल्या खुर्चीत आरामात बसला आणि हळूहळू एक लांब सुस्कारा सोडला. संध्याकाळी घरी पोहोचल्यावर जेव्हा राहुलने आपल्या वडिलांना यशवंतरावांना दुसऱ्या दिवशी चंदीगडला जाण्याबद्दल सांगितलं तेव्हा त्याची पत्नी अंजलीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. अरे, शेवटी पिढा जाईल ही, आता मला थोडा आराम तरी मिळेल, असं ती मनातच म्हणाली.
ती तातडीने यशवंतरावांचं सामान पॅक करण्यात गुंतली. इतकी चपळाई तिने कधीही दाखवली नव्हती. पण दुसरीकडे यशवंतरावांच्या चेहऱ्यावर मात्र उदासीचं सावट पसरलं. मात्र त्यांचा आनंद किंवा दुःखाकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. प्रत्येकाला आपल्याच गोष्टी महत्वाच्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी यशवंतरावांचं सामान अंगणात टाकून ठेवलं गेलं. राहुल जेव्हा आपल्या वडिलांचं सामान गाडीत ठेवत होता तेव्हा यशवंतरावांनी हळू आवाजात म्हटलं, बेटा गोलू, चांगलं झालं असतं जर तू मला चंदीगडला सोडवायला आला असतास तर. मला एकटं प्रवास करणं अस्वस्थ वाटतं. वडिलांच्या स्वरातील उदासीकडे राहुलचं लक्षही गेलं नाही. उलट तो चिडून म्हणाला, बाबा, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं की मला गोलू म्हणू नका, गोलू म्हणून हाक मारू नका. माझं नाव तुम्हीच राहुल ठेवलं ना, मग त्याच नावाने हाक मारा. आता मी मोठ्या पदावरती काम करतोय. समाजात माझा एक वेगळ्या प्रकारचा दर्जा आहे. तुम्हाला माहीत आहे का माझ्या हाताखाली किती कर्मचारी काम करतात आणि किती मान सन्मान देतात. तुम्ही जर मला सगळ्यांसमोर गोलू म्हणून हाक माराल तर माझी इज्जत काय राहील. यशवंतराव जे आपल्या मुलाला लहानपणापासून याच नावाने हाक मारायचे, काहीही न बोलता त्याच्याकडे बघत राहिले. राहुलनं बोलणं सुरूच ठेवलं, आणि जिथपर्यंत तुमच्यासोबत चंदीगडला येण्याचा प्रश्न आहे तर सध्या मी एका खूप महत्त्वाच्या प्रोजेक्टवरती काम करतोय. त्यामुळे माझ्यासाठी तुमच्यासोबत येणं शक्य नाही. मुलाचं बोलणं ऐकताच यशवंतरावांच्या चेहऱ्यावर निराशेचं सावट पसरलं. तेव्हा त्यांच्या कानांवर एक गोड आवाज आला, दादू लवकर या, तुमच्याशिवाय आमचं मन लागत नाही. यशवंतरावांनी वळून पाहिलं. त्यांचे नातवंड त्यांच्या निरागस प्रेमात कोणताही देखावा नव्हता. त्यांना मिठी मारण्यासाठी धावत आले. नातवंडांच्या दर्शनाने यशवंतरावांच्या चेहऱ्यावर वात्सल्य उमळून आलं. त्यांनी दोघांनीही हृदयाशी कवटाळलं आणि डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. हो बेटा, लवकर येईल, असं मुलांच्या केसांवर हात फिरवत त्यांनी म्हटलं. राहुलने हे दृश्य पाहिलं, पण त्याच्या आतील संवेदनशीलता जणू कुठेतरी दडूनच गेली होती. बाबा, उशीर होत आहे, चला पटकन गाडीत बसा, तो म्हणाला. यशवंतरावांनी मुलांना घट्ट मिठी मारली आणि जड अंतकरणाने गाडीत जाऊन बसले. त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या आतल्या वेदना स्पष्ट दिसत होत्या. गाडी सुरू झाली आणि त्यांच्या डोळ्यांच्या कडांचे अश्रू गालावरून हलकेच ओघळले. राहुल आणि यशवंतराव जेव्हा स्टेशनवरती पोहोचले तेव्हा अनाउन्समेंट ऐकू आली, यात्री कृपा लक्ष द्या, गाडी 1 तास उशिराने येत आहे. राहुल म्हणाला, ही ट्रेन कधी वेळेवर येतच नाही. प्लॅटफॉर्मवर आधीच उपस्थित असलेल्या अविनाशकडे पाहत राहुल म्हणाला, अरे अविनाश, तुझं म्हणणं होतं की तू आईसोबत येणार, पण ती कुठे आहे. अविनाश हसला आणि जवळच्या बाकावर बसलेल्या अशक्त व वाकलेल्या वृद्ध स्त्रीकडे बोट दाखवत म्हणाला, ही माझी आई आहे. तिला पाहून राहुल आश्चर्यचकित झाला. त्याने अविनाशच्या आईला ओळखलंच नाही. जरी तिचं वय फार जास्त नव्हतं तरी ती खूप अशक्त आणि वृद्ध दिसत होती. अविनाश, तुझी आई एवढी कमकुवत आणि आजारी का दिसते, राहुल आश्चर्याने विचारत म्हणाला. अविनाश म्हणाला, 3 वर्षापूर्वी माझ्या आई वडिलांचा एक भयंकर अपघात झाला. त्या अपघातात वडिलांचा मृत्यू झाला, असं म्हणताच अविनाशचा आवाज कापरा झाला. तो पुढे म्हणाला, आईला त्या अपघातात गंभीर दुखापती झाल्या. महिनाभर हॉस्पिटलमध्ये उपचार झाले, पण आई पूर्ण बरी होऊ शकली नाही. तिची प्रकृती हळूहळू खालावत गेली. वडिलांच्या जाण्यामुळे तिला असा धक्का बसला की ती आतून पूर्णपणे तुटली. त्यातच तिचं स्मरणशक्तीही कमी होऊ लागली. डॉक्टरांनी सांगितलं की तिला अल्झायमर झाला आहे. आता ती गोष्टी विसरते, कधी कधी तर मला सुद्धा ओळखत नाही. अविनाश म्हणाला, माहिती आहे का सर, ज्या दिवशी माझ्या आईवडिलांचा अपघात झाला त्याच्या 2 दिवस आधीच मला परदेशातील नोकरीचे अपॉइंटमेंट लेटर मिळाले होते. आम्ही सगळे खूप आनंदी होतो, पण वडिलांच्या जाण्यानंतर मी परदेशी जाणं रद्द केलं, कारण आईला माझी खूप गरज होती. मला वाटलं की मी इथे राहून चांगली नोकरी मिळवेल, पण त्यानंतर कोविड आला आणि चांगल्या नोकरीचं स्वप्नही राहिलं. राहुल म्हणाला, अरे पण तू ती सुवर्ण संधी सोडलीस, तुला याचं दुःख होत नाही का. अविनाश हसून म्हणाला, दुःख,
अजिबात नाही सर. माझ्या आईचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे आणि तेच माझ्यासाठी सर्वात मोठी संपत्ती आहे. नोकरी परत मिळेल, पण त्यावेळी मी जर आईची साथ सोडली असती तर कदाचित ते पश्चात्तापवन आयुष्य राहिलं असतं. हे ऐकून राहुल थोडा आश्चर्यचकित होऊन म्हणाला, पण अशा परिस्थितीत त्यांना सांभाळणं खूप कठीण जात असते. दोघं भाऊ मिळून सांभाळता असाल ना? अविनाश म्हणाला, नाही सर, माझा भाऊ तर पुण्यात राहतो. राहुल म्हणाला, मग त्यांना 6 महिने इकडे तिकडे ठेवत असशील. त्यावर अविनाश म्हणाला, अहो नाही सर, असं काही करण्याचा विचार सुद्धा मी कधीच केला नाही. हे आईचं स्वतःचं घर आहे. ती सुरुवातीपासून इथेच राहिली आहे. दुसरीकडे तिचं मन कसं लागेल? मी तर असंही होऊ देणार नाही की वडिलांच्या जाण्यानंतर तिला वाटावं की तिचं काहीच घर राहिलं नाही किंवा ती आमच्यावर ओझं झाली आहे. आणि मी खूप भाग्यवान आहे की माझी पत्नी तर माझ्याहून जास्त आईची काळजी घेते आणि तिला समजावून घेते. हे ऐकून राहुल म्हणाला, अरे अविनाश, आयुष्यात माणसाने कधी कधी व्यावहारिक निर्णय घेतलेच पाहिजे. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय बऱ्याचदा चुकीचे ठरतात आणि मग कुटुंबाची जबाबदारी पेलवता पेलवता माणूस थकतो. त्याच वेळी मनात येतं, फक्त आपणच का आई वडिलांची सेवा करायची, दुसरा भाऊ का नाही करणार? राहुलच्या ह्या बोलण्यावर अविनाश थोडा हलकासा हसला आणि म्हणाला, नाही सर, माझं असं मानणं आहे की कुठलंही काम तेव्हाच कठीण वाटतं जेव्हा ते ओझं समजून केलं जातं. जेव्हा आई वडील कधीच आपल्याला ओझं समजत नाही तर आपण त्यांना ओझं कसं समजू शकतो? आणि बघा ना, जाणून बुजून किंवा नकळत आपलेच कर्म संस्कार बनवून आपल्या मुलांच्या माध्यमातून आपल्यासमोर येतात. जर एखाद्या माणसाने ही इतकी छोटी गोष्ट समजून घेतली तर त्याच उतार वयात सुशोभित होईल. हे वाक्य ऐकताच राहुलला असं वाटलं जणू अविनाशने त्याच्या चेहऱ्यावर एक जोरदार चपराक मारली असावी. तो निशब्द होऊन गेला. त्याच्या मनातला अभिमान एका क्षणात चकाकचूर झाला. त्याच वेळी गाडी आली. अविनाशने प्रथम यशवंतरावांना गाडीत बसण्यास मदत केली आणि नंतर आईला आधार देऊन बसवलं. गाडी हळूहळू चालू लागली तेव्हा यशवंतरावांनी खिडकीतून डोकावण्यात हळूहळू आवाजात म्हटलं, बेटा, स्वतःची काळजी घे, बायको आणि मुलांचीही. यशवंतरावांचं बोलणं अर्धवट राहिलं आणि गाडी पुढे निघून गेली. पण त्या दिवशी राहुलने वडिलांच्या आवाजात अशी वेदना अनुभवली जी त्याने याआधी कधीच अनुभवली नव्हती. गाडी आपल्या गतव्यस्थानी निघून गेली, पण गाडी दूर होताच राहुल खोल विचारात गुंतून ऑफिसकडे चालू लागला. अविनाशचे शब्द त्याच्या डोक्यात घनासारखे आदळत होते. त्याच्या मनात शांत झोप कुठेतरी हरवलं होतं. त्याला जाणवू लागलं की त्याच्या आणि अविनाशच्या दरम्यान अजूनही एक स्पर्धा चालू आहे, माणुसकीची स्पर्धा, ज्यात अविनाश आजही त्याच्यावर मात करतोय. एकीकडे तो स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करत होता की त्याने काहीही चुकीचं केलं नाही, पण दुसरीकडे डोक्यात विचारांचं वादळ उसळलं होतं आणि मी जो काही आहे तो केवळ माझ्या मेहनतीच्या जोरावरच आहे की त्यात माझ्या आईवडिलांच्या वर्षानुवर्षांचा तपश्चर्येचा वाटा आहे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी मला काहीतरी करून दाखवण्यासाठी प्रेरणा दिली. गोलू बेटा, मोठा होऊन तुला खूप मोठा माणूस व्हायचे. मेहनत कर जेणेकरून तुझे स्वप्न पूर्ण होतील. अभ्यास करायचा. मनात नसेल तेव्हा वडिलांचे हे शब्द मला हिंमत द्यायचे. जेव्हा जेव्हा माझी हिंमत मला साथ सोडायची तेव्हा माझ्या खांद्यावर त्यांच्या मजबूत हाताचा आधार असायचा, हे सांगण्यासाठी की ते माझ्या पाठीशी आहेत. आणि आज जेव्हा तेच हात रुद्ध झाले आहेत, कमजोर झाले आहेत, त्यांना आधारासाठी माझ्या खांद्यांची गरज आहे, तेव्हा मी त्यांची साथ सोडली. मन आणि डोक्याच्या ह्या लढाईने राहुल खूपच थकून गेला होता. त्याने डोळे बंद केले आणि मनाला शांत करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याला ती वेळ आठवली जेव्हा त्याची आई हॉस्पिटलच्या खाटेवर कर्करोगाशी झुंजत होती. राहुल यावेळी तिच्यासाठी जेवण घेऊन गेला होता, पण जसे तो आत जात होता आतून आलेल्या आवाजाने त्याचे पाय थबकले. वडील आईजवळ बसले होते आणि आई त्यांना समजावत होती, तुम्ही काळजी करू नका, जायचं तर सगळ्यांनाच एक दिवस आहे, यात अश्रू ढाळण्यासारखी काय गोष्ट नाही.
तेव्हा वडिलांचा आवाज घनासारखा घनघनला. काय करू कमल, मी तुझ्याशिवाय जगण्याची कल्पनाही करू शकत नाही. कधी विचार केला का तुझ्यानंतर माझं काय होईल? असं म्हणताना त्यांचा आवाज थांबला, पण आई शांत स्वरात म्हणाली, त्याबद्दल तुम्ही चिंता करू नका. रमेश स्वभावाने थोडा उग्र आहे, पण राहुलवर मला पूर्ण विश्वास आहे. तो तुमची चांगली काळजी घेईल. हा एका आईचा विश्वास आहे जो कधीच चुकीचा होऊ शकत नाही. त्याच्या 2 दिवसानंतर आई आम्हाला सोडून गेली. वडील पूर्णपणे मोडून गेले, खूप एकटे पडले. पण आम्ही त्यांचा एकटेपणा समजून घेऊ शकलो नाही. आईच्या 13व्या दिवशी अंजली म्हणाली, वडिलांचा भार फक्त आपणच का उचलायचा? हे दोन्ही मुलांचं कर्तव्य आहे. आणि मला तिचं म्हणणं योग्य वाटलं. हे माहीत असूनही की मोठा भाऊ वडिलांना त्यांच्यासोबत ठेवायला इच्छुक नसतो. मी ठरवलं की वडिलांची जबाबदारी आपण सारखी वाटून घेऊ. जेव्हा ही गोष्ट वडिलांना समजली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर किती बेबसी दिसत होती. त्यांच्या चेहऱ्याच्या रेषा आणखी खोल झाल्या होत्या. वय जणू 10 वर्ष पुढे सरकल्यासारखं वाटत होतं. त्यांचे सगळे मित्रमंडळी आणि नातेवाईक इथे दिल्लीमध्ये होते, ज्यांच्या सहकार्याने ते आपला वेळ चांगल्या प्रकारे घालवू शकले असते. पण मी मनातल्या मनात विचार करत राहिलो. राहुलच्या डोळ्यांतून अश्रुधारा प्रमाणे वाहत होत्या. आई, तू म्हणाली होतीस की राहुलवर तुला पूर्ण विश्वास आहे, पण आज तुझा राहुल काय करून बसला? मी वडिलांना सहज न होणाऱ्या यातना दिल्या आहेत. तुझ्या विश्वासाला तडा दिला आहे. हे सगळं पाहून आईच्या आत्म्याला किती दुःख होत असेल हेही मी विचार करू शकलो नाही. ती मला माफ करणार नाही. काही वेळ विचार करत राहुलने आपले अश्रू पुसले आणि मोबाईल काढून चंदीगडला जाणाऱ्या फ्लाईटची तिकीट बुक केली. ऑफिसमधून बाहेर पडताच तो थेट स्टेशनकडे निघाला. सुमारे 5 तासानंतर चंदीगड रेल्वे स्टेशनवर ट्रेन थांबली. राहुलने पाहिलं, त्याच्या समोर अविनाश आपल्या आईबरोबर यशवंतरावांना घेऊन उतरला होता. हे पाहून राहुलला आश्चर्यचकित झाला. अविनाशला गळ्यात कवटाळून राहुल म्हणाला, माझ्या मित्रा, माझं कर्तव्य मला आठवून देण्यासाठी खूप खूप धन्यवाद. हे ऐकून अविनाश त्याच्याकडे आश्चर्याने पाहत राहिला. राहुलने आपल्या वडिलांची बॅग उचलली आणि त्यांचा हात पकडत म्हणाला, बाबा चला बाबा, एअरपोर्टला जायचं आहे. यशवंतराव म्हणाले, पण एअरपोर्ट का? मला तर रमेश न्यायला येणार होता ना. तेव्हा राहुल म्हणाला, नाही बाबा, आपण परत दिल्लीला चाललो आहोत. आता तुम्ही कायमचं आपल्या घरी राहायचं. हे ऐकून यशवंतराव आश्चर्याने आपल्या मुलाकडे पाहू लागले. सुमारे 2 तासानंतर राहुल वडिलांना घेऊन घरी पोहोचला. दरवाजा उघडताच अंजलीने पाहिलं आणि तिचं कपाळ आठ्यांनी भरलं. ती संतापाने म्हणाली, हे काय आहे? तुम्ही त्यांना चंदीगडला पाठवलं होतं ना, मोठ्या भावाकडे. मग हे परत कसे काय आले? अंजलीच्या या बोलण्यावर राहुल काहीही बोलला नाही आणि त्याने वडील यशवंतरावांना खोलीत घेऊन जाण्यास सुरुवात केली. पण अंजली एवढ्या सहज शांत होणारी नव्हती. ती पुन्हा ओरडली, काहीतरी सांगणार का तुम्ही? काय झाले आहे? मी आत्ताच चादर धुतली आहे, खोलीची साफसफाई करून घेतली आहे आणि तुम्ही पुन्हा त्यांना गोंधळ माजवायला घेऊन आला आहात. हे ऐकताच राहुलचा संयम संपला. त्याने अचानक आपले पाय थांबवले आणि मागे वळून अंजलीकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात राग होता. तो कडक स्वरात म्हणाला, बस अंजली, आता एक शब्दही बोलायचा नाही. माझे वडील आता कायमच इथे राहतील. तुला ही गोष्ट आवडत नसेल तर तू तुझं सामान बांध आणि माहेरी जाऊन राहा. राहुलचा कडक आवाज ऐकताच अंजली गोंधळून गेली. तिने रागाने विचारलं, तू मला घर सोडायला सांगतोयस का? राहुल थोडा शांत पण ठाम स्वरात म्हणाला, हो, कारण माझं जीवन माझ्या वडिलांशिवाय अपूर्ण आहे. तू स्वतः विचार कर, कसं सोडू शकतो त्या वडिलांना ज्यांचे कपडे मी लहानपणी कित्येकदा खराब केले होते, ज्यांच्या मेहनतीमुळे आज मला सन्मानाने जगता येते. कसं तोडू शकतो माझ्या आईचं ते विश्वासाचं बंधन, जिच्या शेवटच्या क्षणी तिच्या डोळ्यात मला एक आशा दिसत होती. जर तुला माझ्या वडिलांची इथे उपस्थिती खटकत असेल तर तू लगेच हे घर सोडून जाऊ शकतोस. मी वडिलांची देखभाल करण्यासाठी एखाद्या महिलेला ठेवीन, जी माझ्या अनुपस्थित त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करेल आणि त्यांची काळजी घेईल. पण आता माझे वडील कुठेही जाणार नाही. आपण बसा बाबा,
मी तुमच्यासाठी चहा घेऊन येतो. तुम्ही दमले असाल असे म्हणत राहुल घरात गेला. मुलाचा हा प्रेमळ स्वभाव पाहून यशवंतरावांच्या थरथरत्या हाताने लांबूनच आशीर्वाद दिले. जुग जुग जिओ माझ्या लेकरा, देव तुला सगळी सुख देव, असे म्हणत ते त्यांच्या समोर लावलेल्या पत्नीच्या फोटोकडे पाहत म्हणतात. बोललेली कमला तुझा विश्वास जिंकला आणि त्यांच्याही डोळ्यांतून अश्रू वाहू लागले, ज्यांना त्यांनी आपल्या धोतीच्या कोपऱ्याने पुसले. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली आणि शेवटी का होईना राहुलने योग्य त्याच्या वडिलांसाठी निर्णय घेतला, याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.